नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या ऑनलाईन एमडी बायोलॉजी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आपण नवीन टॉपिक चालू करत आहोत आज, तो म्हणजे आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन। ठीक आहे, तर पहा यामध्ये आपण आज काय शिकणार आहोत, तर सगळ्यात सुरुवातीला आपण शिकणार आहोत किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन। कशा प्रकारे दोन किंगडम सिस्टम आलं, नंतर थर्ड किंगडम सिस्टम कसं आलं, फोर्थ किंगडम कसं आलं आणि फाइव्ह किंगडम जे काय युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे। इथपर्यंत आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत। तर पहा ही जे काही क्लासिफिकेशन आहे कुणाचं रे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन। पहा कोणत्याही गोष्टीचा जर अभ्यास करायचा असेल त्याचं वर्गीकरण करणं फार गरजेचं आहे। का बरं वर्गीकरण करणं गरजेचं आहे? जोपर्यंत वर्गीकरण करत नाही तोपर्यंत आपल्याला इझिली त्याचा अभ्यास करता येत नाही। मग आपण आपला अभ्यास करताना पण आपण काय करतो, एका कबोर्ड मध्ये फिजिक्सचे बुक्स ठेवतो का, इझिली आयडेंटिफाय व्हावं। एका कबोर्ड मध्ये केमिस्ट्री ठेवतो, एका कबोर्ड मध्ये बायोलॉजी ठेवतो। मग असं आपण वर्गीकरण काय केलं, आपल्याला इझिली आयडेंटिफाय व्हावं आणि इझिली अभ्यास करताना सोपं जावं। मग त्याच प्रकारे या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं इझिली आयडेंटिफिकेशन व्हावं, त्यांचा अभ्यास व्यवस्थित करता यावा म्हणून काय केलं रे, याचं पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काय करण्यात आलेलं आहे, क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे। मग सगळ्यात सुरुवातीला कुणी क्लासिफिकेशन केलं, तर त्या सायंटिस्टचं नाव आहे अरिस्टॉटल। काय नाव आहे त्यांचं? अरिस्टॉटल नाव आहे। या अरिस्टॉटल शास्त्रज्ञानं काय केलं, सगळ्यात सुरुवातीला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं। बघा अरिस्टॉटलनं काय केलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन। लिव्हिंग ऑर्गॅनिझम चं काय केलं, क्लासिफिकेशन केलं। मग या शास्त्रज्ञानं ज्यावेळेस क्लासिफिकेशन करण्यात आलं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझमला, यानं काय केलं रे, दोन ग्रुप मध्ये क्लासिफाय केलं। किती ग्रुप मध्ये? दोन ग्रुप मध्ये। कोणते दोन ग्रुप आहेत? एकाला म्हणूया आपण प्लांट्स आणि एकाला आपण काय म्हणूया, ॲनिमल। काय केलं, या अरिस्टॉटलनं सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमला दोन ग्रुप मध्ये क्लासिफाय केलं। पहिला आहे प्लांट्स आणि दुसरा कोणता ग्रुप आहे, दुसरा ग्रुप आहे ॲनिमल। फर्दर त्याने या प्लांट्सला सुद्धा काय केलं रे, वेगवेगळ्या तीन ग्रुप मध्ये ठेवलं। किती ग्रुप मध्ये ठेवलं? तीन ग्रुप मध्ये। त्याला आपण काय म्हणतो, हर्ब, श्रब आणि काय म्हणणार, ट्री। हर्ब, श्रब आणि कोण आहे, ट्री। हर्ब कुणाला म्हणायचं, बा स्मॉल प्लांट आहे, परंतु उडी शेस आहेत का, वूड त्यांच्यामध्ये आहे का, नाही। स्मॉल अँड नॉन उडी प्लांट, आपण काय म्हणणार, स्मॉल अँड नॉन उडी। स्मॉल अँड नॉन उडी। एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येईल लवकर, कॉरिएंडर, कोथिंबीर माहिती आहे ना, ते काय आहे, हर्ब आहे। श्रब, उडी, यामध्ये वूड आपल्याला पाहायला भेटेल। आणि कसे, स्मॉल टू मीडियम साइज। कशी आहे साइज, स्मॉल टू मीडियम साइज, स्मॉल टू मीडियम। मग एक्झाम्पल जर आपण म्हणलं आपण काय म्हणणार, पहा लेमन। लेमन सर्वांना माहिती आहे, लिंबूचं झाड माहिती आहे का नाही, हा ते काय, मग ते आहे श्रब। काय आहे, श्रब आहे। तुलसी माहिती आहे सर्वांना, हा तुलसी काय आहे, श्रब आहे। आणि ट्री काय, लार्ज वुडी प्लांट, मोठे मोठे झाडं जे असतात लार्ज आणि त्याच्यामध्ये वूड आहे, लार्ज अँड वुडी। एक्झाम्पल आपण या ठिकाणी म्हणूया मँगो। मग यानं काय केलं, यांना म्हणजे कुणी, अरिस्टॉटलनं प्लांट्सला तीन ग्रुप मध्ये क्लासिफाय केलं, हर्ब, श्रब आणि ट्री। त्यानंतर त्यांना ॲनिमलला दोन ग्रुप मध्ये क्लासिफाय केलं। किती ग्रुप मध्ये? दोन ग्रुप मध्ये। एकाला आपण काय म्हणतो, अनेमिया, काय म्हणणार, अनेमिया। आणि एकाला आपण काय म्हणणार, इनेमिया।
अॅनिमलचं पण त्यानं दोन ग्रुपमध्ये काय केलंय, वर्गीकरण केले. एकाला काय म्हणलं, अनिमिया म्हणलं, एकाला काय म्हणलं, इनेमिया म्हणलं. अनिमिया म्हणजे काय, असे अॅनिमल ज्यांच्यामध्ये आरबीसी नाहीये. आरबीसी आहे का, नाही, म्हणजे त्यांचं रक्त, त्यांचं ब्लड रेड आहे का, नाही. आणि असे अॅनिमल ज्यांच्यामध्ये काय आहे, आरबीसी प्रेझेंट आहे. काय आहे, आरबीसी प्रेझेंट. मग सगळ्यात सुरुवातीला अरिस्टॉटलनं सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं अशा दोन ग्रुपमध्ये काय केलं रे, वर्गीकरण केलं, प्लांट्स आणि अॅनिमल. प्लांट्सला फर्दर 3 ग्रुपमध्ये, हर्ब, श्रब आणि ट्री मध्ये, आणि अॅनिमलला 2 ग्रुपमध्ये, अनिमिया आणि इनिमिया. त्यानंतर नेक्स्ट सायंटिस्ट आले कोणते, कार्लियस लायनस. कोण आले, कार्लियस लायनस. या कार्लियस लायनसनं काय केलं रे, 2 किंगडम क्लासिफिकेशन दिलं. किती किंगडम क्लासिफिकेशन दिलं, 2 किंगडम क्लासिफिकेशन. सेकंड कोण आहे, 2 किंगडम क्लासिफिकेशन. 2 किंगडम क्लासिफिकेशन. 2 किंगडम क्लासिफिकेशन. म्हणजे 2 किंगडम क्लासिफिकेशन कोणी दिलं रे, कार्लियस लायनस. कोण दिलंय, कार्लियस लायनस. आणि या कार्लियस लायनसनं पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय केलं रे, 2 ग्रुपमध्ये त्यानं क्लासिफाय केलं. किती ग्रुपमध्ये, 2 ग्रुपमध्ये. मग आपण म्हणूया या कार्लियस लायनसनं लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय केलं, 2 ग्रुपमध्ये क्लासिफाय करण्यात आलं. एकाला त्यानं काय म्हणलं, प्लांट्स म्हणलं. काय म्हणलं, प्लांट्स. आणि एकाला काय म्हणलं, ॲनिमल म्हणलं. एकाला काय म्हणलं, ॲनिमल म्हणला. मग या कार्लियस लिनसनं 2 ग्रुपमध्ये काय केलं रे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं. एकाला काय, प्लांट्स, आणि एक आहे ॲनिमल्स. पहा मग कशाच्या आधारे यानं क्लासिफिकेशन केलं, बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. यानं काही बेसिस घेतले किंवा याच्या आधारे, त्या तत्वांच्या आधारे त्यानं काय केलं रे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 2 ग्रुपमध्ये ठेवलं. एकाला म्हणलं प्लांट, एकाला काय म्हणलं, ॲनिमल. मग काय पहा, लक्षात ठेवायचं, एकदम साधी आणि सोपी ट्रिक आहे. राम मनोहर लोहिया कॉलेज. काय म्हणलं, राम मनोहर लोहिया कॉलेज. आर म्हणजे काय, रिस्पॉन्स टू स्टिम्युलस. काय आहे, रिस्पॉन्स टू स्टिम्युलस. एम म्हणजे काय, मोड ऑफ न्यूट्रिशन. काय आहे, मोड ऑफ न्यूट्रिशन. एल म्हणजे काय, लोकोमोशन. लोकोमोशन. आणि या ठिकाणी 2 काय, सेल वॉल. सेल वॉल. आणि लास्ट आहे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. या 5 क्रायटेरियाच्या बेसिस वरती त्यानं काय केलं रे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 2 ग्रुपमध्ये ठेवलं, प्लांट्स आणि ॲनिमल मध्ये. मग रिस्पॉन्स टू स्टिम्युलस कुणामध्ये आहे, तर प्रेझेंट इन ॲनिमल. ॲनिमल मध्ये कसं आहे, प्रेझेंट आहे. प्लांट्स मध्ये आहे का, नाही, या ठिकाणी कसं आहे, अब्सेंट आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन ॲनिमल मध्ये कसं आहे रे, हेटेरोट्रॉपिक. कसं आहे, हेटेरोट्रॉपिक. कसं आहे मोड ऑफ न्यूट्रिशन, हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिक. या ठिकाणी प्लांट कशा आहेत रे, तर आपल्याला माहिती आहे प्लांट कशा आहेत, ऑटोट्रॉपिक मीन्स दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ते कसे आहेत, ऑटोट्रॉपिक. म्हणजे प्लांट्स मध्ये मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे, तर ऑटोट्रॉपिक आहे. आणि ॲनिमल मध्ये कसं आहे, हेटेरोट्रॉपिक. लोकोमोशन कुणामध्ये पाहायला भेटेल रे, प्लांट्स मध्ये काय आहे, लोकोमोशन आहे का, नाही. मग कुणामध्ये आहे, ॲनिमल मध्ये लोकोमोशन प्रेझेंट.
आणि या ठिकाणी लोकोमोशन कसं आहे, ॲब्सेंट म्हणूया आपण. सेल वॉल कुणामध्ये असतो रे, पहा सेल वॉल कुणामध्ये प्रेझेंट आहे, प्लांट मध्ये कसा असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. आणि ॲनिमल मध्ये सेल वॉल कसा असणार आहे, ॲब्सेंट आहे. कसा आहे सेल वॉल, ॲब्सेंट. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल कुणामध्ये प्रेझेंट असतील मग, ॲनिमल मध्ये. आणि कुणामध्ये ॲब्सेंट असतील, प्लांट मध्ये. मग याच्या आधारे हे जे काही 4-5 पॉइंट आहेत बघा, रिस्पॉन्स टू स्टिम्युलस ज्याच्यामध्ये असेल त्याला ठेवलं कुणामध्ये, ॲनिमल मध्ये. ज्याचं मोड ऑफ हेटरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे, म्हणजेच काय, ते दुसऱ्यापासून एनर्जी त्यांची गेन करतात, मग त्यांना कुठे ठेवलं, ॲनिमल मध्ये ठेवलं. जे लोकोमोशन करतात त्यांना कुठे ठेवलं, ॲनिमल मध्ये ठेवलं. आणि ज्यांच्यामध्ये सेल वॉल नाहीये त्यांना कुठे ठेवलं, ॲनिमल मध्ये. बरोबर, हे समजलं का. हे काय, टू किंगडम क्लासिफिकेशन. हे कोण दिलं रे, कार्लियस लायनसनं. लक्षात आलं का सर्वांच्या. हा, नंतर समजलं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. पहा आता जो काही थर्ड किंगडम आहे, पहा तो कोणी दिला आणि तो कोणता. थर्ड किंगडम आहे प्रोटिस्टा. आता प्लांट्स आणि ॲनिमल झाले. मग तिसरा किंगडम कोणी ऍड केला, तर हकेल नावाच्या शास्त्रज्ञानानं, हकेल नावाच्या सायंटिस्टनं काय केलं रे, तिसरा किंगडम ऍड केला. मग 3 किंगडम क्लासिफिकेशन, 3 किंगडम क्लासिफिकेशन, 3 किंगडम क्लासिफिकेशन कोणी दिलं, हकेल. हकेलनं काय केलं रे, 3 किंगडम क्लासिफिकेशन त्यांना दिलं. त्यानंतर आपण काय म्हणूया, तिसरा किंगडम त्यानं कोणता डिस्कवर केला आहे, तर एक तर प्लांट्स ऑलरेडी होता, ॲनिमल पण आहे, आणि तिसरा किंगडम त्यानं जो काही सांगितला तो कोणता आहे, तो प्रोटिस्टा. कोणता रे, प्रोटिस्टा. तिसरा किंगडम कोणता त्यानं डिस्कवर केला, प्रोटिस्टा. मग हकेल सजेस्टेड और डिस्कवर थर्ड किंगडम दॅट इज प्रोटिस्टा. या प्रोटिस्टाची खासियत काय, मेन पॉइंट सर्वात महत्वाचा, नॉट वेल डिफाईन्ड बाउंड्रीज. या प्रोटिस्टाच्या एक बाउंड्री डिफाईन नाहीये. त्यानंतर याच्यामध्ये टिश्यू डिफरन्सिएशन काय झालेले, लॅक झालेले, म्हणजे त्या ठिकाणी आहे का, नाहीये. मग आपण या ठिकाणी काय म्हणूया, लॅक टिश्यू डिफरन्सिएशन. आणि एक काय म्हणणार, नॉट वेल डिफाईन्ड बाउंड्रीज, नॉट वेल डिफाईन्ड बाउंड्रीज. ओके, नेक्स्ट पहा. आता थर्ड किंगडम पर्यंत डिस्कवर झालं. आता फोर्थ किंगडम परत आला, तो कोणता आला, किंगडम मोनेरा. तो कोणी डिस्कवर केला, तो फोर्थ किंगडम वॉज डिस्कवर बाय सायंटिस्ट कोपलँड. फोर्थ किंगडम क्लासिफिकेशन, फोर्थ किंगडम क्लासिफिकेशन, फोर्थ किंगडम क्लासिफिकेशन was given by कोपलँड. कोपलँड या शास्त्रज्ञानानं काय केलं रे, 4 किंगडम क्लासिफिकेशन दिलं आणि त्यानं एक नवीन किंगडम डिस्कवर केला. कोणता रे, किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा हा त्यानं नवीन किंगडम काय केला, त्यानं डिस्कवर केला. कोणता, किंगडम मोनेरा. ठीक आहे. मग यामध्ये आपण काय म्हणतो, ऑल युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आर प्लेस इन अ किंगडम मोनेरा. आता सर्वात महत्वाचं म्हणजे कोणतं, तो 5 किंगडम क्लासिफिकेशन जे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे ते कोणी दिलं, तर R.S. व्हिटेकर. कोणी दिलं, R.S. व्हिटेकर. तर आपण पाहूया, लास्ट आपला पॉइंट आहे आजच्या लेक्चरचा, नाही
जास्त वेळ तुमचा घेणार नाही, शॉर्ट मध्ये तुम्हाला लवकरात लवकर जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन द्यायचा मी प्रयत्न करेल. तर पहा काय 5 किंगडम क्लासिफिकेशन. फाइव किंगडम क्लासिफिकेशन. फाइव किंगडम क्लासिफिकेशन. आता 5 किंगडम क्लासिफिकेशन कुणी दिलं रे? इट वॉज गिवन बाय R.S. विटेकर. एक सायंटिस्ट होते, त्यांचं नाव आहे R.S. विटेकर. R.S. विटेकर. या R.S. विटेकर या सायंटिस्टनं काय केलं रे? हा 5 किंगडम क्लासिफिकेशन दिला. जसं कार्ल लिनियसनं 2 किंगडम क्लासिफिकेशन दिलं होतं, त्याच प्रकारे 5 किंगडम क्लासिफिकेशन कशाच्या आधारे आहे पाहूया आपण. मग 5 किंगडम क्लासिफिकेशन कोणी दिलं? R.S. विटेकरनं दिलं. मग यांना सर्व ॲनिमल्सला 5 किंगडम मध्ये क्लासिफाय करत असताना त्यांना एक बेसिस ऑफ क्लासिफिकेशन घेतलं. म्हणजे कशाच्या आधारे यांना त्यांना ठेवलं ते आपण पाहूया. कोणकोणते बेसिस आहेत बघा. पण त्याच्या आधारे त्यांना काय केलं? पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय केलं? वर्गीकरण केलं. तर पाहूया आपण बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. त्यांना कोणकोणते क्रायटेरिया घेतले ज्याच्या आधारे त्यांना काय केलं? पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय केलं. त्याला आपण म्हणतो बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. हे काय पहा, मोड ऑफ न्यूट्रिशन. काय? मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन. सेकंड काय पहा, थॅलस ऑर्गनायझेशन. थॅलस ऑर्गनायझेशन. मोड ऑफ न्यूट्रिशन, थॅलस ऑर्गनायझेशन. थर्ड नंबर आहे बघा, रिप्रोडक्शन. हा पण त्याने काय केलं रे? क्रायटेरिया घेतला. कशासाठी रे? या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करण्यासाठी. नेक्स्ट फायलोजेनी. फायलोजेनी म्हणजे आपण काय म्हणतो? वंशावळ, त्याला ॲन्सेस्टर. आणि लास्ट आहे सेल स्ट्रक्चर. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल आहे का यूकॅरियोटिक सेल आहे, याच्या आधारे त्यांना काय केलं? पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 5 किंगडम मध्ये क्लासिफाय केलं. किती किंगडम मध्ये? 5 किंगडम मध्ये. काय म्हणूया आपण या ठिकाणी? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना सगळ्यात सुरुवातीला 2 ग्रुप केले. एक केला प्रोकॅरियोटिक आणि एक केला यूकॅरियोटिक. प्रो म्हणजे काय रे? तुम्ही शिकला असताल सेल मध्ये. प्रो म्हणजे काय? प्रिमेटिव्ह. काय केलं यांना? पहिल्यांदा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 2 ग्रुप मध्ये ठेवलं. एकाला काय म्हणलं? प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक. आणि एक काय? यूकॅरियोटिक. काय? यूकॅरियोटिक. एक काय? प्रोकॅरियोटिक आणि एक आहे यूकॅरियोटिक. मग प्रोकॅरियोटिक मध्ये त्यांना कुणाला ठेवलं रे? किंगडम मोनेरा.
ऑल युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स आर प्लेस अंडर किंगडम मोनेरा. जेवढे काही युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम होते ते सर्व त्यांना कुठे ठेवले? किंगडम मोनेरामध्ये. यामध्ये जो काही प्रोकॅरियोटिक मध्ये किंगडम येणार आहे तो कोणता आहे? किंगडम मोनेरा. कोणता आहे? किंगडम मोनेरा. त्यानंतर युकॅरियोटिक मध्ये दोन ग्रुप मध्ये काय केलं? क्लासिफिकेशन केलं. एकाला काय म्हणलं? युनिसेल्युलर आणि एकाला काय म्हणलं? मल्टी सेल्युलर. एक कोणता आहे? युनिसेल्युलर. युनिसेल्युलर आणि एक कसा आहे? मल्टी सेल्युलर. एक आहे मल्टी सेल्युलर. म्हणजे यांना काय केलं? युकॅरियोटिक जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना दोन ग्रुप मध्ये परत वर्गीकरण केलं. एक पेशी आहे, एक बहुपेशी आहे. ऑल युनिसेल्युलर युकॅरियोट्स आर प्लेस अंडर किंगडम प्रोटिस्टा. जेवढे काही युनिसेल्युलर युकॅरियोट होते ते तेवढे कुठे ठेवले रे? किंगडम प्रोटिस्टा मध्ये. किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा मध्ये. ओके. आता या मल्टी सेल्युलरचं फर्दर दोन ग्रुप मध्ये काय झालं रे? वर्गीकरण झालं. किती ग्रुप मध्ये? दोन ग्रुप मध्ये. कशाच्या आधारे? प्रेझेन्स और ऑब्सेन्स ऑफ सेल वॉल. सेल वॉल आहे की नाही. जर सेल वॉल नसेल, युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे, मल्टी सेल्युलर आहे, परंतु त्यांच्यामध्ये सेल वॉल कशी आहे? अब्सेंट आहे. मग सेल वॉल अब्सेंट असेल त्याला कुठे ठेवलं? त्यांना ठेवलं किंगडम अॅनिमेलियामध्ये. कुठे ठेवलं? किंगडम अॅनिमेलियामध्ये. अॅनिमेलिया. या किंगडम मध्ये काय केले? ऑल मल्टी सेल्युलर आणि ज्यांच्यामध्ये सेल वॉल नाही ते कुठे ठेवले? किंगडम अॅनिमेलियामध्ये. आता ज्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, काय आहे? सेल वॉल त्यांच्यामध्ये कसे असणार आहे? प्रेझेंट आहे. मग सेल वॉल प्रेझेंट आहे ना, मग त्यांचे परत दोन ग्रुप पाडले त्यानं. कोणते? जे ऑटोट्रॉपिक असतील आणि जे काय असतील हेटेरोट्रॉपिक. सेल वॉल आहे परंतु स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्यांना काय म्हणायचं? ऑटोट्रॉपिक. काय म्हणूया आपण? ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक. त्यामध्ये त्यांना कोणता किंगडम ठेवला रे? पहा, त्यात त्यांना ठेवला किंगडम फंजाई. सॉरी, किंगडम प्लांटी. आणि एक हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिक. त्यामध्ये कुणाला ठेवलं? किंगडम फंजाई. कुणाला ठेवलं? किंगडम काय म्हणूया आपण? फंजाई. हे काय रे? पूर्णतः आर.एच. व्हिटेकरचं 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे. एकाला काय म्हणतो आपण? प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोट मध्ये काय केलं? सेल स्ट्रक्चर आधारे डिवाइड केलं. मग प्रोकॅरियोट मध्ये कोणाला ठेवलं? किंगडम मोनेराला. युकॅरियोट मध्ये कोणाला ठेवलं? युनिसेल्युलर किंगडम प्रोटिस्टा. मल्टी सेल्युलर मध्ये त्याच्यामध्ये सेल वॉल असतील, सेल वॉल नसतील. सेल वॉल नसेल तर अॅनिमेलिया. सेल वॉल असेल तर परत दोन ग्रुप, ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक. इथपर्यंत सर्वांना समजलं का? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.